नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार फायनल होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। पक्षाकडून संग्राम जगतापांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असताना त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास नगरची आमदारकी हातातून जाण्याची भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे भैया नको तर काकांनाच उमेदवारी द्यावी अशी गळ पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना घालण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नगर लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती असून त्या दृष्टीने आमदार संग्राम यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार काल 19 रोजी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दक्षिणेतील सर्व तालुकाध्यक्षांची बैठक घेत विचारविनिमय केला आहे। दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची आमदार संग्राम जगताप यांनी नियोजन बैठक राष्ट्रवादी भवन येथे बोलवण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, नगर तालुकाध्यक्ष मनोज भिलसिंग, कर्जत तालुकाध्यक्ष नितीन धांडे, राहुरी तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, पारनेर तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, शेगाव तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमदार अरुण जगताप हे आग्रही आहेत। त्यांनी पक्षाकडे तिकीट देण्याची मागणी केली असली तरी भाजपाकडून डॉक्टर सुजय विखे उमेदवार असल्यास राष्ट्रवादीलाही तोडीस तोड म्हणून तरुण चेहऱ्याची गरज आहे। त्यामुळे आमदार अरुण काका जगताप यांच्याऐवजी आमदार संग्राम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा घाट पक्ष नेतृत्वाने घातला आहे।